आज बनवलेले हे इडली प्लॅटर. तर एकाच इडलीच्या बॅटरमधनं आपण जवळ 7 ते 8 प्रकारच्या इडल्या आरामात बनवू शकतो. तर इथे मी 2 पेले तांदूळ घेतलेत आणि 1 पेला उडदाची डाळ. ह्याला 7 ते 8 तास भिजत घातलेलं. तर आता आपण उडदाची डाळ सगळ्यात आधी वाटून घ्यायची. एकदम बारीक वाटून घ्यायची उडदाची डाळ. तर अशा प्रकारे आपली ही डाळ वाटून झाली. याला टोपात काढून घ्यायचं आणि छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे डाळ हलकी झाली पाहिजे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ वाटून घ्यायचे. कमीत कमी पाणीमध्ये जेवढं बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचं. सोबतच ना मी इथे पोहे भिजत घातलेले अर्धा पेला, ते वाटून घेतलेत आणि ह्याला आपण फर्मेंट व्हायला ठेवायचं. दुसऱ्या दिवशीच आपलं हे बॅटर झालंय तयार. आता आपण सगळ्यात आधी इथे केळीच्या पानापासून इडली बनवूया बिना साच्याची. तर ह्याचा आपण असा वाटीसारखं करून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बॅटर भरायचं आणि मग ह्याला वाफवायचं. तर अशा प्रकारे आपलं हे केळीची वाटी तयार झाली आहे, केळीच्या पानाची. आता ह्याला आपण थोडंसं तेल लावायचं आणि मग ह्याच्यामध्ये बॅटर घालायचं. 1 ते 2 चमचे बॅटर घालायचं, जास्त नाही घालायचं. अर्धाच भरायचं. मग जेव्हा ते वाफवून येतात तेव्हा ते फुल असं भरतं, वरती येतं वाफ, जेव्हा इडली तयार होते तेव्हा. तर अशा प्रकारे आपली हे पहिलं केळ्याच्या पानातली इडली तयार झाली. आता बनवूया कांचीपुरम इडली. त्यासाठी तेल घ्यायचं, मग उडदाची डाळ, चण्याची डाळ, राई, मिरची, कढीपत्ता आणि थोडेसं काजू घालायचे. आता इथे मी छोट्या पातेलीमध्ये 2 ते 3 चमचेच इडलीचं बॅटर घेते. तर हे ते बॅटर काढून घेतले आणि त्याच्यातच आपण ही तयार फोडणी घालायची. ह्याला मिक्स करायचं आणि अशा प्रकारे आपलं हे कांचीपुरम इडलीचं बॅटर तयार आहे. आता इथे आपण गोड इडली बनवूया. म्हणजेच सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घ्यायचं आणि गूळ. तर इथे मी 2-2 इडलीसाठीच जे बॅटर तयार केलेलं. तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये आता साच्यामध्ये घालूया इडलीच्या. तर इथे 2 इडलीचं कांचीपुरम इडली आणि ही सोबतच स्टफ्ड इडली, म्हणजे थोडं बॅटर घालायचं, मग गुळचून घालायचं आणि वरून परत बॅटर आणि ह्याला आपण आता शिजवायला ठेवून द्यायचं 10 ते 15 मिनिटं. आता बनवूया आपण थाट्टे इडली. केळीचं पान घ्यायचं, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग आपण जे तयार बॅटर आहे ते घालायचं. तर अशा प्रकारे आपले थाट्टे इडलीचं बॅटर झालंय तयार. आता सोबतच आपण इथे छोटी वाटी घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये छोटी वाटी घालायची. मग वरून बॅटर घालायचं. मग जेव्हा ते तयार होतं तेव्हा त्याच्यातली वाटी काढायची आणि त्याच्यामध्ये सांबार फिल करायचं, म्हणजेच सेंटर फिल्ड सांबार असं तयार होतं. तर छोट्या वाटीमध्ये आता आपण चॉकलेट इडली बनवूया. परत एका वाटीमध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कोको पावडर घालायचं. तर अशा प्रकारे आपलं हे चॉकलेट इडली बॅटर तयार आहे. आता ना इथे माझ्याकडे हे कुल्फीचे कोन होते. तर ह्या कोनमध्ये मी ते बॅटर भरणार आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे चॉकलेट होतं, ते मध्ये भरणार आणि परत वरून बॅटर. तर अशा प्रकारे आपली ही चॉकलेट कुल्फी इडली तयार होते. तर हे सगळं असं पूर्ण भरून घ्यायचं आणि मग आता ह्याला वरून झाकण लावायचं. तर ही आपली चॉकलेट सेंटर फिल्ड कुल्फी इडली तयार. आता इथे आपण डबल डेकर इडली बनवूया. म्हणजे खाली इडलीचं बॅटर घ्यायचं, त्याच्यावरती जे आपण चॉकलेटचं बॅटर तयार केलंय ते, परत सेंटरमध्ये थोडंसं चॉकलेट घालायचं. हे चॉकलेट घालायचं असेल तर घालू शकता किंवा आपण स्किप पण करू शकतो आणि मग ह्याला त्याचं झाकण लावायचं आणि याला वाफवायचं. आता हे सगळं वाफवायला जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं लागणार, कारण का बॅटर थोडं जास्त आहे. मी काय केलेलं, टोप ठेवलेला, त्याच्यामध्ये पाणी आणि मग प्लेट ठेवली, कारण का इडलीच्या भांड्यामध्ये एवढं सगळं राहणार नाही म्हणून, आणि ह्याला वरून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं होऊ दिलं. तर इकडे मी ही चारकोल इडली केली आहे, म्हणजे माझ्याकडे एडिबल चारकोल होतं ते घातलेलं आणि अशा प्रकारे छोट्या वाट्यांमध्ये त्याला स्टीम करायला. तर इथे आपली ही कांचीपुरम इडली आणि कोकोनट स्टफ्ड इडली तयार आहे. त्यानंतर आपली ही चारकोल इडली पण अशी तयार झाली. हे मी छोट्या-छोट्या वाट्यांमध्ये बनवलेलं, म्हणजे बघायला पण छान वाटतं आणि खायला पण. आणि ही आहे जी मध्ये आपण छोटी वाटी घातलेली. तर बघा किती एकदम सॉफ्ट अशी तयार झाली. यातली सेंटरमधली वाटी काढायची आणि त्याच्यामध्ये भरायचं सांबार. तर ही आपली सेंटर फिल्ड सांबार इडली, थट्टे इडली एकदम मस्त अशी पटकन निघते त्याला थोडं तेल लावलं की. तर ही थट्टे इडली तयार झाली आहे आणि ही आपली चॉकलेट कुल्फी इडली, थोडीशी सुरी फिरवायची आणि ही आरामात लगेच निघते. तर ही आपली कुल्फी इडली तयार आहे. ही डबल डेकर कुल्फी इडली. तर अशा प्रकारे आपल्या या सगळ्या इडल्या तयार झाल्यात. आता आपण याची प्लेटिंग करूया. सगळ्यात आधी ते कांचीपुरम इडली, मग एकामागून एक मी याला असं प्लेटिंग केलंय आणि आता आपण ह्याच्यावरती, जसं की थाट्टी इडली आहे तर त्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यावरती घी पोडी मसाला टाकायचा. आता हे बघा मी मध्ये सेंटरमध्ये सांबार भरला आहे की नाही भारी.
आणि मग तूप लावायचं थाटे इडलीला, त्याच्यावरती घालायचं पोडी मसाला आणि तयार होते आपली थाटे इडली. त्याच्यानंतर माझ्याकडे ना थोडा चॉकलेट सॉस होता. इथे तुम्ही हर्षीचा सॉस पण वापरू शकता आणि त्याच्यावरती असं थोडा ड्रिझल करायचा. भारी लागतं. एकदम अप्रतिम लागतं चवीला. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या प्रकारच्या इडल्या तयार झाल्या. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या रेसिपीजसाठी. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत.